एकदा एका जंगलमध्ये एक सिंह राहत होता. तो जो सिंह होता तो त्या जंगलचा राजा होता. एकदा काय झालं, राजाच्या मनात आलं आपली प्रजा कशी राहते, जंगलमधले सगळे ॲनिमल्स कसे राहतात ते बघण्यासाठी आपण जंगलमध्ये एक फेरफटका मारूयात. पण ज्यावेळेस फेरफटका आपण मारू त्यावेळेस कुणालाही कळता कामा नये की जंगलचा राजा फेरफटका मारतोय. मी काय करावं बरं, ज्यामुळे लोक मला म्हणजे त्या जंगलमधले ॲनिमल्स मला ओळखणार नाहीत. तो विचार करायला लागला. तो खूप विचार करत होता. त्याला काही सोल्युशन सापडलं नाही. शेवटी त्याच्यासोबत राहणारा कोल्हा आणि रॅबिट हे दोघं जण होते. त्यांनी विचारलं, सशालाही विचारलं आणि कोल्ह्यालाही विचारलं की मला अशी कुठली वेशभूषा चांगली दिसेल ज्याने मी कुणालाही ओळखू येणार नाही. तो जो ससा होता तो जरा हुशार होता. तो म्हणाला, महाराज तुम्ही ना पूर्ण अस्वलाचा वेश तुम्ही धारण करू शकता. अस्वलाचा ड्रेस जर तुम्ही घातला तर कोणीही तुम्हाला ओळखणार नाही. मग सिंहाला वाटलं, हे तर हा बरोबर बोलतोय. मी जर अस्वलाचा ड्रेस घालून बसलो तर मला कोणी ओळखणार नाही. पण कोल्हा म्हणाला, महाराज तुम्ही खूप वेगळे आहात, तुम्ही ओळखू यालच, पण तरीसुद्धा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करून बघायला हरकत नाही. सिंह म्हणाला, नाही, मी अस्वलाचा ड्रेस घालून सगळीकडे फेरफटका मारतो, मला अस्वलाचा ड्रेस आणून द्या. कोल्हा आणि ससा दोघेही कामाला लागले. त्या दोघांनी सिंहाला त्याच्या मापाचा चांगला मोठा अस्वलाचा ड्रेस आणून दिला. सिंहाने तो अस्वलाचा ड्रेस घातला आणि तो बाहेर फेरफटका मारायला निघाला. तो बऱ्याच ठिकाणी फिरला आणि आश्चर्य म्हणजे काय माहितीये, त्याला खरंच कुणी ओळखू शकलं नाही. आणि सिंह मस्त आपल्या आपल्या मजेत चालला होता. सिंह सगळीकडे बघत चालला होता. मोर त्यांच्या धुंदीत नाचत होते, कारण पावसाळ्याचे दिवस होते. सगळे प्राणी आपापले कामं करत होते. माकडं असे झाडावरून इकडून तिकडं मस्त उड्या मारत होते. हरिण मस्तपैकी लुसलुशीत चारा खात होते. सगळे प्राणी आपापल्या जीवनशैलीमध्ये व्यस्त होते. हे बघून सिंहाला वाटलं, अरे वा, म्हणजे आपल्या राज्यात सगळे प्राणी खूप खुश आहेत. त्याला अभिमान वाटला की मी या सुखी प्राण्यांच्या जंगलाचा राजा आहे. माझ्या राज्यात सगळे प्राणी खूप सुखात आणि आनंदाने जगतायत. हे बघून त्याला फार छान वाटलं. तो तसंच पुढे निघाला. तेवढ्यात त्याला दिसलं की एका झाडाखाली एक उंदीर पडलेला आहे आणि आजूबाजूला 2-3 उंदीर आहेत. त्याने ते बघितलं. तो त्यांच्या जवळ गेला. अस्वलाला बघून ते जे उंदीर होते ते घाबरून निघून गेले. पण एक पडलेला जो उंदीर होता तो हलूही शकत नव्हता, त्यामुळे तो तिथेच निश्चित पडलेला होता. अस्वलाचा ड्रेस घातलेला सिंह त्याच्या जवळ गेला आणि त्या उंदराला म्हणाला, काय रे बाबा, तू असा का पडलायस? तो म्हणाला, काय सांगू बाबा, मी खूप अशक्त झालोय. मला ना धड चालता येतंय ना उठता येतंय. आता वय झालंय ना, त्यामुळे मला काहीही करता येत नाहीये. मग अस्वलाचा ड्रेस घातलेला सिंह म्हणाला, मग हे बाकीचे उंदीर इथे काय करत होते? तो म्हणाला, काही नाही, ते मला फक्त सांगत होते की हो, तू आता थोड्याच दिवसांसाठी आहे, त्यामुळे आता काही टेन्शन घेऊ नको, काही नको, आराम कर, असंच सांगत होते ते मला. मग तो म्हणाला, अरे पण ते असं का सांगत होते? त्यांनी तुला तर खायला प्यायला द्यायला पाहिजे. तो म्हणाला, अरे पण खायला प्यायला द्यायला ते माझे नातलग थोडीच होते, ते तर माझे शेजारचे पाजारचे मित्र होते. मग सिंह म्हणाला, अरे असं थोडी, पण त्यांनी तर तुला द्यायला तर पाहिजे ना, शेजारचे का असे ना, त्यांनी द्यायला पाहिजे. आणि तुझी फॅमिली नाही आहे का? तुझं कुटुंब नाही आहे? तुझे मुलं बाळं कुठे गेले? उंदीर म्हणाला, हो, माझे मुलं बाळं पण इथेच आहेत, पण ते दुसरीकडे राहतात ना, ते काम करण्यासाठी दुसऱ्या जंगलात गेलेले आहेत. मग सिंह म्हणाला, अरे पण मग त्यांना माहिती नाही का तू एवढं आजारी आहेस? सिंहाने विचारलं. तर उंदीर म्हणाला, हो, पण ते सारखे इकडे येत नाहीत, त्यामुळं. सिंहाला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, एक काम कर, तू माझ्या घरी चल, मी तुला छान खाऊ पिऊ घालतो. तो उंदीर म्हणाला, नको, मी इथेच बरा आहे. मग तो म्हणाला, बरं, मग मी या उंदरांना सांगून तुझी छान खाण्याची सोय करून देतो. त्याला फार आनंद झाला. त्याने त्या उंदरांना सांगितलं की याला रोज छान फ्रुट्स खाऊ घाला, तेव्हा त्याची तब्येत चांगली होईल. मग उंदीर म्हणाले,
हो पण हे फ्रुट्स कोण आणून देणार ना. मग सिंह म्हणाला त्याच्यासोबतच्या सशाला, सशा ह्यांना रोज एक फ्रुट्स आणून देत जा. ससा म्हणाला बरं. आणि ते तिथून निघून गेला. सिंहाला वाटलं अरे वा आपण खूप छान काम केलं आहे. आणि तो तिथून निघाला. पुढे गेल्यानंतर त्याला दिसलं की एक मोठा मंकी पाण्याच्या जवळून चाललेला आहे आणि तो पाण्यात पडता पडता वाचलाय आणि तो तिथेच बसलाय. त्याला ते दिसलं. तो म्हणाला अरे जपून चालायचं ना मंकी, तू आता पडला असता पाण्यात. तो म्हणाला नाही मी पाण्यात पडत नव्हतो. तो म्हणाला तू काय करत होता. तो म्हटलं याच्यामध्ये ना माझं एक भांडं पडलेलं आहे, ते मला काढायचंय, पण मला काढताच येत नाही. मग सिंह म्हणाला थांब मी काढून देतो. सिंहाने त्याच्यामध्ये हात घातला आणि त्याचं भांडं वरती काढून दिलं. मंकी फार खुश झाला. मंकीने त्याला धन्यवाद म्हटलं आणि मंकी निघून गेला. सिंहाला फार आनंद झाला. असं करत करत तो जंगलाच्या शेवटच्या टोकाला आला. तिथं त्याने बघितलं की एका झोपडीमध्ये एक म्हातारा हरिण पडलेला आहे. तो म्हणाला अरे ह्या झोपडीत कोण राहतं. तो म्हातारा हरिण म्हणाला मी राहतो. कोण आहे बाहेर. तो म्हणाला मी आहे अस्वल, मला थोडंसं पाणी मिळेल का. तो म्हणाला हो हो का नाही. आणि त्या हरणाने त्याला पाणी दिलं. तो म्हणाला अरे हरिण तू तर फारच म्हातारा झालेला आहेस रे. तो म्हणाला हो पण मी माझे कामं एकटा करतो सगळे. तो म्हणाला पण तू इथे का राहतो एकटाच. तो म्हणाला माझे जे फ्रेंड्स आहेत ना तर ते दुसऱ्या जंगलमध्ये निघून गेलेत. मग सिंह म्हणाला का गेलेत निघून. म्हणाले की इथे ना या भागामध्ये हिरवा चारा नव्हता म्हणून गेलेत ते. मग सिंहाने आजूबाजूला बघितलं, तिथं खरंच हिरवा चारा काहीच नव्हता. मग हरिण म्हणाला त्यामुळे ते इथून गेलेत. मग सिंह म्हणाला मग तू इथे का राहतो, जिथे हिरवा चारा आहे तू तिथे राह ना. मग तो म्हणाला की ना हो पण हे जे घर आहे ना हे इथे मी लहानपणापासून राहत होतो आणि आमचे मित्र पण सगळे इथे राहत होते. मग ते जर अचानक आले, त्यांनी जर मला शोधलं तर मी त्यांना सापडणार नाही, त्यामुळे मी इथे राहतो. मग सिंहाला फार वाईट वाटलं. सिंह म्हणाला आपण तुझ्या त्या मित्रांना इथे बोलून घेऊ आणि जिथे छान पाण्याची सोय आहे, जिथे तुम्हाला हिरवा हिरवा चारा मिळेल तिथे तुम्ही राहा. मग तो म्हणाला ठीक आहे. मग ते झाल्यानंतर सशाला त्याने सांगितलं की याचे जिथे मित्र आहेत त्यांना पटकन बोलावणं धाडा आणि त्यांना इथे घेऊन या. ससा म्हणाला हो ठीक आहे. मग असं करत करत तो प्रत्येकाची मदत करत होता आणि हे बघून कोल्ह्याला आणि सशाला देखील फार छान वाटत होतं. मग तो शेवटी त्याच्या घरी आला. सिंह त्याने अस्वलाचा ड्रेस काढला आणि शांत बसून घेतलं. सिंह विचारच करत होता. तेवढ्यात कोल्हा म्हणाला महाराज तुम्ही प्रत्येकाची मदत केली आणि मेन म्हणजे मला असं वाटलं होतं की तुम्हाला कोणी ओळखेल, पण तुम्हाला खरंच कोणीच ओळखलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाची मदत पण करता आली आणि तुम्हाला कळालं की तुमच्या राज्यात काय प्रॉब्लेम आहेत काय नाही, सगळे खुश आहेत की नाही, कोणाला कशाची मदतीची गरज आहे का, ते तुम्ही सगळं व्यवस्थित केलं. ससा म्हणाला हो महाराज. सिंह पण म्हणाला हां बरोबर आहे. तेवढ्यात तिथं बाहेरून आवाज आला महाराज आहेत का, महाराज आहेत का. सिंह म्हणाला जा रे सशा बघ रे कोण आलंय बाहेर. ससावनी बघितलं तर सगळे ॲनिमल्स प्रत्येक जण हातात काही ना काही घेऊन आलेले होते. तो आला आणि सिंहाला म्हणाला महाराज बाहेर खूप सारे प्राणी आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचे. मग सिंह बाहेर आला. सिंह म्हणाला काय रे प्राण्यांनो तुम्ही इथे काय करताय. मग तो जो म्हातारा हरिण होता तो आणि त्याच्यासोबतचे त्याचे मित्र आणि बाकीचे तो उंदीर त्याचे पण सोबतचे मित्र आणि बाकीचे त्याची मुलं सगळे जण तिथं आले. तो मंकी पण आला ज्याला सिंहाने मदत केलेली होती आणि प्रत्येक जण सिंहासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन आलेला होता. कोणी फ्रूट्स आणले होते, कोणी छान छान जेवण आणलं होतं आणि ते सगळं त्यांनी सिंहाला दिलं. ते म्हणाले महाराज त्या अस्वलाचा ड्रेस घालून तुम्हीच होते, आम्ही तुम्हाला ओळखलं होतं, तुम्ही आमची किती छान मदत केली, तुमचे फार आभार आणि आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला एवढा काळजी करणारा राजा मिळालेला आहे, त्यामुळं आम्हाला कशाचीच काळजी करायची गरज नाही. हे ऐकून सिंहाला फार छान वाटलं. सिंह म्हणाला धन्यवाद मित्रांनो, तुमच्यामुळंच मी राजा आहे आणि मी तुमची नेहमी अशीच काळजी घेईल. सगळ्यांनी क्लॅप केलं आणि पुन्हा एकदा ते जंगल आनंदाने भरून निघालं आणि सिंहाला पण छान वाटलं, प्राण्यांना पण छान वाटलं, सगळेजण हॅपी झाले.